नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकृष्ण कांबळे, होमिओपॅथिक फिजिशियन आणि जनरल प्रॅक्टिशनर. तेव्हा नमस्कार, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये डॉक्टर श्रीकृष्ण कांबळे हेल्थ केअर. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सध्या रेनी सीझन सुरू आहे, मान्सून सीझन सुरू आहे आणि अशा या मान्सून सीझनमध्ये आपण पाहतो आहे की आजच्या या सीझनमध्ये, आजच्या या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर अशी रोगराई पसरलेली आहे आणि अशा रोगराईमध्ये आपल्या घरात वावरणारे बच्चू, आपल्या घरात असणारे बच्चू या रोगराईंना समोर जात आहेत. त्यांना ताप असणे यासारख्या भरपूरशा अशा कंडिशन्स येतात ज्यामध्ये विविध लक्षणं आपल्याला दिसायला मिळतात आणि याचं कारण म्हणजे त्यांची कमकुवत असलेली इम्युनिटी पॉवर त्यांच्यामध्ये कमी असल्यामुळे आज या मान्सून सीझनमध्ये होणाऱ्या रोगराईंची त्यांची बॉडी ही पाहिजे त्या प्रमाणात फाईट करू शकत नाही. तेव्हा कमतरते असलेल्या अँटीबॉडीज, मग ह्या अँटीबॉडीजना बनवण्यासाठी होमिओपॅथीमध्ये या बच्चूंसाठी फार चांगली कारगर होमिओपॅथिक औषधी आहे. त्यातली एक औषध मी तुम्हाला सांगतो आहे जी या सीझनसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, औषधी सांगण्याआधी मी परत आपल्या सर्वांना विनंती करतो की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्यासारख्या बऱ्याचशा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग झाला पाहिजे. तेव्हा मित्रांनो, आजच्या या सीझनमध्ये जी रोगराई पसरलेली आहे आणि अशा रोगराईमध्ये आपल्या बच्चू जर लगेच कुठल्या आजाराला बळी पडत आहे, कारण की त्याचं कारण असं आहे की त्याचा व्हायटल फोर्स, त्याची इम्युनिटी ही कमी आहे, शरीरातील अँटीबॉडीज डेव्हलप नाही झाल्या आहेत. अशा वेळेला, अशा सीझनमध्ये होमिओपॅथीमध्ये एक कारगर औषधी आहे ज्याचं नाव आहे चिराटॅक्यू. हे याचं मदर टिंक्चर मिळतं आहे. हे मदर टिंक्चर तुमच्या घरात लहान बाळ असेल 2 वर्षाच्या वरती, तर तुम्ही त्याला ही औषध देऊ शकता. त्याला ही औषध द्यायची कशी आहे, तर मध घ्यायचं, 1 चम्मच मध घ्यायचं. 1 चम्मच मधामध्ये साधारणतः 8 ते 10 थेंब टाकायचे. दिवसातनं 1 वेळा त्याला उपाशीपोटी हे प्यायला द्यायचं. औषध थोडी कडू आहे पण फार कामाची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.